नमस्कार, मी लायन्स श्रेया केळकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी। या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आम्ही आपल्यापर्यंत एक वेगळी ॲक्टिव्हिटी घेऊन यायचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणजे व्हिडिओ सिरीज। कॉफी विथ लायन्स हे आमच्या या व्हिडिओ सिरीजचं नाव आहे। पहिला व्हिडिओ आमचा अपलोड झालेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो आहे। ह्या व्हिडिओचा विषय आहे साईट फर्स्ट आणि साईट फर्स्ट हे लायन्स क्लबचं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा लायन्स क्लबचा कार्यक्रम आहे आणि महत्त्वाचं आमचं हे काम आहे ते म्हणजे साईट फर्स्ट। या विषयावर 1 सप्टेंबर रोजी आम्ही आपल्यासमोर अख्ख्या लायन्स डिस्ट्रिक्टमध्ये आणि इतरही जनमानसात हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे 1 सप्टेंबर रोजी MJF PDG लायन आरवाडे सर यांचा वाढदिवस आणि त्यांनी साईट फर्स्ट हाच विषय या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला दिलेला आहे। या विषयावर आत्ता कोविड सिच्युएशनमुळे आम्ही आय चेकअप कॅम्प्स किंवा इतर ॲक्टिव्हिटी फिजिकल करू न शकल्यामुळे वेगळं काय करता येईल हा जेव्हा विचार आमच्या मनात आला तेव्हा आम्ही MJF लायन डॉक्टर शेखर कोवळे यांना या गोष्टीची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली। कारण त्यांची आत्ताची जी पोस्ट आहे ती मार्केटिंग अँड कम्युनिकेशन चेअरमन म्हणून आहे। तसंच त्यांनी साईट फर्स्ट चेअरमन म्हणून गेली 2 वर्ष त्यांनी ह्या विषयावर काम केलेलं आहे। तसेच अनेक वर्ष दिवालीबेन मोहनलाल मेहता या हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा सर बघत आहेत। त्यामुळे अतिशय या विषयाला योग्य असं आम्हाला व्यक्तिमत्व या व्हिडिओसाठी लाभलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडनं साईट फर्स्टची अधिकाधिक माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। आणि या दिवशी त्यांचा सुद्धा वाढदिवस असल्यामुळे हा सुवर्णयोग आपल्याला जुळून आलेला आहे। तर तुम्हा सर्वांना ह्याबाबत नक्कीच चांगली माहिती मिळेल अशी मी खात्री देते आणि या पुढील सूत्र MJF लायन डॉक्टर शेखर कोवळे यांच्याकडे देते। नमस्कार, मी लायन डॉक्टर शेखर कोवळे। आज 1 सप्टेंबर माजी प्रांतपाल आरवाडे सर यांचा आज वाढदिवस आहे आणि प्रांतांनी एक शिस्त घालून दिली आहे ती अशी की जे माजी प्रांतपाल असतात त्या माजी प्रांतपालांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आवडणाऱ्या विषयावर एखादी ॲक्टिव्हिटी करावी अशी अपेक्षा आहे। म्हणजे प्रत्येक क्लबनी करावी अशी अपेक्षा आहे आणि ती जी अपेक्षा आहे ती आरवाडे सरांच्या बाबतीत साईट फर्स्ट या प्रोग्रॅमवर आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी, म्हणजे प्रत्येक क्लबनी काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी असा एक मानस लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने पण त्या प्रकारचा मानस घोषित केला। परंतु एक गोष्ट लक्षात आली, कारण जेव्हा अध्यक्षा लायन्स श्रेया केळकर माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाले की ह्या बाबतीत आपण काय ॲक्टिव्हिटी घेऊया, तर माझ्या मनात असं आलं की आपण कोविड असल्यामुळे कॅम्प तर घेऊ शकणार नाही, मग डिस्ट्रिक्ट लेवलला साईट फर्स्टबद्दल थोडीफार जर माहिती दिली तर मला वाटतं जास्त चांगलं होईल। अर्थात त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि आमचे माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी देशपांडे यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आणि ते झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की अशा प्रकारचा एक व्हिडिओ तयार करायचा आणि सगळ्या डिस्ट्रिक्टभर जर तो फिरवला गेला तर त्याचा फायदा होईल। लायन रवी देशपांडे माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रांत 3234 D1 यांनी या संदर्भात आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। नमस्ते लायन्स बंधू भगिनी, कोविड-19च्या महामारीच्या या परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण फिजिकली कुठलीच सेवा कार्य करू शकत नाही, पण नक्कीच वैचारिक खाद्य देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आपल्या प्रांतातील कित्येक क्लब्सने असेच वैचारिक खाद्य आपल्या सभासदांना तसंच समाजाला सुद्धा देण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे चालू केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब रत्नागिरीने सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून एक वैचारिक खाद्य देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। पहिला त्यांचा उपक्रम म्हणजेच मधुमेहावरती केलेला एक व्हिडिओ, त्याला आपल्या प्रांतातून चांगलाच प्रतिसाद दिला गेला। तसेच आजचा हा दुसरा उपक्रम म्हणजे साईट फर्स्ट म्हणजेच दृष्टी किंवा त्याला आपण विजन म्हणू शकू, असाच हा सुद्धा त्यांचा दुसरा व्हिडिओ आज आपण तयार करत आहात। हा सुद्धा चांगला आपल्या प्रांतामध्ये गणला जाईल
त्याच्याकरता मला माझ्याकडून तसेच प्रांत 3234 कडून त्याला शुभेच्छा देतो आणि एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रेया कळकर व त्यांच्या टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू. धन्यवाद रवी सर. आपल्या शुभेच्छांमुळे नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळते आणि अख्ख्या डिस्ट्रिक्टला ती प्रेरणा मिळणार आहे याचा विश्वास मला आहे. आणि हे झाल्यानंतर आता रवी सरांच्या शुभेच्छा जर आपण ऐकल्यात, आता आपण काय बघणार आहोत की खरोखर साईट फर्स्ट प्रोग्रॅम हा जो आरवाडे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी का घेतला, तर सांगलीचं जे हॉस्पिटल आहे त्या सांगलीच्या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट आरवाडे सर काम करत आहेत आणि जवळजवळ दरवर्षी माझ्या साधारणपणे 7 ते 8 फेऱ्या त्या हॉस्पिटलला होतात. अर्थात कोविडनी बॅन केला आहे, 5-6 महिने मला जाता आलं नाही कुठेच, पण ज्या वेळेला मी त्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली आहे त्यावेळी आरवाडे सर आवर्जून तिथं उपस्थित राहिले आहेत आणि त्या हॉस्पिटलचा जो आलेख आहे, जो प्रगतीचा आलेख आहे तो सरांनी माझ्यापुढं उलगडलेला आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की आपण कुठे आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, या गोष्टी सरांकडनं बऱ्याच मला समजल्या आणि म्हणूनच साईट फर्स्ट हा प्रोग्रॅम त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जो होतो आहे त्याचा मला स्वतःला खूप आनंद आहे. आणि कारण आपलं जे प्रांत आहे, आपला जो प्रांत जर बघितला तर त्या प्रांतमध्ये साईट फर्स्टची 12 हॉस्पिटल्स आहेत. त्या 12 हॉस्पिटलपैकी 12वं हॉस्पिटल हे गेल्या वर्षी कोडोली इथं लायन आय हॉस्पिटल कोडोली या नावाने सुरुवात झालेली आहे. खूप मोठं धाडस करून हेही हॉस्पिटल एका छोट्या गावामध्ये आपण सुरू केलं आहे. मी तुम्हाला म्हणतो आहे तसं की ज्याचा आपल्याला अभिमान आहे अशी 12ही हॉस्पिटलची लिस्ट आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या 12ही हॉस्पिटल अत्यंत सुंदर काम आपल्या प्रांतामध्ये करतायत. त्यांच्या लोकेशनप्रमाणे, त्या गावच्या पॉप्युलेशनप्रमाणे तिथलं जे त्यांचं जे काम आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखं आहे आणि याचा सार्थ अभिमान 3234 D1 प्रांताला नक्की आहे. मी 2011 साली रिटायर्ड झाल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये व्हॉलेंटरीली काम करतो आहे. हे काम करत असताना जवळजवळ आंतरराष्ट्रीय लेवलचे कॉन्क्लेव, आपल्या देशातले कॉन्क्लेव, विजन 2020चे प्रोग्राम्स हे मी जवळजवळ 5 ते 10 ठिकाणी अटेंड केलेले आहेत. त्यामध्ये टेक्नॉलॉजी, डॉक्टर्स, स्टाफ, प्रोटोकॉल्स, इतर सगळ्या गोष्टींवर उहापोहाने चर्चा झालेली आहे आणि त्याचा खूप फायदा मला स्वतःला झालेला आहे. आणि तो फायदा आणि त्या ज्या गोष्टी मी ऐकल्या त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्या एवढाच हेतू माझा आहे. आणि ते ऐकलं असल्यामुळे आणि स्वतः मी 11 सालापासून इथे साईट फर्स्ट प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे मी हे तुमच्यापुढं बोलण्याचं धाडस करतो आहे. मित्रांनो, लायन्स इंटरनॅशनलचा साईट प्रोग्राम हा कसा ठरला गेला, हा एक कुतूहल तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल. कदाचित दरवर्षीची डिस्ट्रिक्टची जी डिरेक्टरी असते त्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही एक नाव नेहमी ऐकता आणि ते म्हणजे हेलन केलरचं. हेलन केलर यांनी आपल्याला चॅलेंज दिला. 1925 साली ओहिओ येथे जे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन झालं तिथं त्या उपस्थित होत्या आणि हेलन केलर अंध होत्या हे आपण सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी तिथे लायन्सला आपल्याला एक चॅलेंज दिला की तुम्ही अंधांसाठी काम करायला पाहिजे, नाईटमेअर फॉर द ब्लाइंड्स. हा चॅलेंज इतका महत्त्वाचा होता आणि त्या चॅलेंजमुळे काय झालं की आपण लायन्स त्यांनी एक मिशन घेतल्यासारखं झालं की आपण अंधांसाठी काम करायचं आणि मग साईट फर्स्ट हा प्रोग्रॅम आपलं मिशन ठरलं. आता 1925 साली हेलन केलरनी जेव्हा हे डिक्लेअर केलं आणि आपण ॲक्सेप्ट केलं त्यावेळेला आपण कुठल्या एक दिशा ठरवली गेली की कशा तऱ्हेने आपण ह्या व्हिजन फॉर ऑल हा प्रोग्रॅम कसा घेणार आहोत.
त्याच्यामध्ये प्री स्कूलिंग व्हिजन स्क्रीनिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण घेतला. त्याच्यानंतर साईट्स फॉर किड्स, लक्षात घ्या, प्री स्कूलिंग व्हिजन, त्याच्यानंतर साईट्स फॉर किड, त्याच्यानंतर पार्टनरशिप आपण इंटरनॅशनली केली जॉन्सन अँड जॉन्सन नावाच्या कंपनीबरोबर, आणि त्याचा खूप फायदा आजही आपल्याला होतो आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. नंतर जनरल आय केअर सर्व्हिसेस आपण समाजाला द्यायला लागलो, आणि शेवटचा जो प्रोग्राम ज्याला साईट फर्स्ट म्हणतो हा साईट फर्स्ट ठरवला गेला, आणि त्या दृष्टीने आपली दिशा ठरली गेली, आणि आपण सगळे साईट फर्स्ट कार्यक्रमात गुंतलो, आणि साईट फर्स्ट हा आपला परवलीचा शब्द झाला. परवलीचा शब्द म्हटलं तर वावगं होईल असं मला वाटत नाही, कारण लायन्स इंटरनॅशनलचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये साईट फर्स्टला पूर्ण जगामध्ये साईट फर्स्ट म्हटलं की लायन्स इंटरनॅशनल हे एक समीकरण झालेलं आहे, आणि म्हणून मी म्हटलं की परवलीचा शब्द हा साईट फर्स्ट आहे. आणि मित्रांनो, ज्यांच्याकडं हॉस्पिटल्स आहेत, ज्या क्लब्सकडं हॉस्पिटल चालवले जातात, परमनंट प्रोजेक्ट म्हणून चालवला जातो, त्या सगळ्यांना माहीत आहे की खरोखरच साईट फर्स्टचा त्या इंडिव्हिज्युअल क्लबलासुद्धा किती फायदा होतो, समाजाला किती फायदा होतो आहे, आणि आपणा सगळ्यांना कशा तऱ्हेने या गोष्टीचा फायदा होतो आहे. आवर व्हॅल्यूज, आपल्या व्हॅल्यूज काय, साईट फर्स्टच्या व्हॅल्यूज काय, त्याच्यामध्ये साईट फर्स्ट प्रायोरिटाईज अँड अनसर्व्ड पॉप्युलेशन, म्हणजे जिथं सेवाच पोचत नाही तिथं सेवा पोचवली पाहिजे डोळ्यासाठी. अर्थात मी आता जे बोलतो आहे ते सगळं डोळ्यांसाठीच बोलतो आहे, त्यामुळे जिथं सेवा पोचली नाही तिथे आपल्याला सेवा पोचवली पाहिजे. त्याच्यानंतर आपण सगळ्यांना सारखी सेवा द्यायची आहे. असं नाही की खूप पैसेवाला आहे म्हणून त्याला वेगळी सेवा आणि गरीब माणसाला वेगळी सेवा, असं आपल्या लायन्स इंटरनॅशनलने आपल्याला शिकवलेलं नाही. त्यामुळे आपण असं म्हणतो की इक्विटेबल हाय क्वालिटी आय केअर अँड रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस, ही दुसरी आपली व्हॅल्यू आहे. तिसरी, साईट फर्स्ट डिलिव्हर्स प्रोव्हाइड्स द कॉस्ट इफेक्टिव्ह सर्व्हिसेस, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज समाजात आपण जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर एखादं ऑपरेशन करायचं झालं तर तिथली प्राईस कंपेअर केली, आणि कुठल्याही लायन्सच्या हॉस्पिटलमध्ये जर आपण कॉस्ट ऑफ द ऑपरेशन लक्षात घेतली तर इट इज व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह, कारण आपण समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोचण्याचा काम करतो आहे आणि त्यांना सर्व्हिस देतो आहे, आणि म्हणूनच इट प्रोव्हाइड्स कॉस्ट इफेक्टिव्ह सर्व्हिसेस. ह्या आपल्या साईट फर्स्टच्या व्हॅल्यू आहेत. मग आपला फोकस कुठं आहे? साईट फर्स्टमध्ये आपला फोकस कुठं आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर सर्व्हिसेस. कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर सर्व्हिसेस म्हणजे जे आत्ता लायन्स आय हॉस्पिटल, दिवालीबेन मोहनलाल मेहता हॉस्पिटल, सांगलीचं हॉस्पिटल, कोल्हापूर सातारचं हॉस्पिटल, ह्या सगळ्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर सर्व्हिस म्हणजे अपग्रेडेशन ऑफ, म्हणजे पहिल्यांदा नुसतं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचे, आता आपण वरच्या ग्रेडला गेलो, आणि म्हणून त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर हा आपला एक फोकस होता, आणि त्याप्रमाणे आपण काम करतो आहे. दुसरं, आय हेल्थ एज्युकेशन, कारण जर काम करणारे लोक, काम करणारे डॉक्टर्स, काम करणाऱ्या नर्सेस, काम करणारे वॉर्ड बॉयज, ह्या सगळ्यांना जर एज्युकेशन दिलं नाही तर चालणार नाही, कारण इट इज अ डेलिकेट ऑपरेशन्स. त्यामुळे त्यांना एज्युकेशन देणं हा सुद्धा एक आपला फोकस आहे. चाइल्डहूड ब्लाइंडनेस हा अत्यंत महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, कारण आता कालच आमच्या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट डॉक्टर चव्हाण यांच्या मिसेसचा मला फोन आला होता की त्या म्हणाल्या की आपण चाइल्डहूड ब्लाइंडनेससाठी काय करतो आहे, त्याच्याहीपेक्षा नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांचे डोळे तपासणं अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि त्यासाठी खरं तर मी त्या एक सर्क्युलर प्रसिद्ध करतील. अध्यक्षांना मी विनंती करतो की पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात आपण त्यांचं सर्क्युलर प्रसिद्ध करूया. त्याच्यामध्ये जन्माला आलेल्या मुलाचं हॉस्पिटलमध्येच डोळे तपासता यायला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा डॉक्टर लागतो, त्याला पेडियाट्रिक ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट असं म्हणतात. आणि ते जर केलं गेलं तर अजून ब्लाइंडनेस कमी होईल, कारण त्या लहान मुलाला काहीच सांगता येत नाही, जन्मलेल्या मुलाला, आणि त्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. डायबेटिक रेटिनोपॅथी जी आपल्या लायन्स आय हॉस्पिटलमध्ये आपण सुरू केली, सातारच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केलेली आहे.
डायबेटिक रेटिनोपॅथी हा जो आपला फोकस आहे त्याच्यामध्ये डायबेटीस झालेल्या रुग्णाच्या नेत्रपटलावर होणारा परिणाम, तसेच डायबिटीस या रोगामुळे त्याच्या डोळ्यावर झालेले इतर परिणाम याचा अभ्यास डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये केला जातो. आणि त्याच्यासाठीही आपल्यालासुद्धा लायन्स क्लब्स ऑफ इंटरनॅशनल यांनी आपल्यालासुद्धा ती ग्रँट दिलेली आहे, म्हणजे लायन्स आय हॉस्पिटलला दिलेली आहे आणि आपल्या बऱ्याच हॉस्पिटलना ही ग्रँट मिळालेली आहे. त्यामुळे आपण डायबेटिक पेशंटवर त्या डोळ्यांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास नव्हे तर त्याच्यावर उपचार करण्याची पद्धती आपल्या बऱ्याच आय हॉस्पिटलमध्ये सुरू झालेली आहे. कॅट्रॅक्ट मोतीबिंदू तर आता आपण म्हणजे होणारच, 50 वर्षाच्या नंतर हे अपेक्षित असतं आणि त्यासाठी कॅट्रॅक्ट ऑपरेशन्स हा एक आपला महत्त्वाचा फोकस आहे. आणि तो कुठलाही ऑप्शन त्याला नाही असं म्हटलं त्याला, कारण कॅट्रॅक्ट आणि डायबेटिक रेटिनोपॅथी यातला फरक तुमच्या लक्षात आले. कॅट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदू जे झालेला आहे त्याच्यासाठी आपण ऑपरेशन्स या प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये आपल्या 12ही हॉस्पिटलमध्ये चांगल्या तऱ्हेने केली जातात. आणि खूप पेशंट्स, म्हणजे जसं मी सांगलीचं उदाहरण दिलं की साधारणपणे दर वर्षाला 10 ते 12,000 ऑपरेशन्स ते करतात. रत्नागिरीचं हॉस्पिटल पण 3,500 ते 4,000 ऑपरेशन्स कॅट्रॅक्टची दरवर्षी करत असतं. ही महत्त्वाची बाब आहे. कॅट्रॅक्टनंतर महत्त्वाची गोष्ट एक ट्रॅकोमा म्हणजे ॲलर्जिक डिसिजेस जे आहेत डोळ्याला होणारे, तसंच लो व्हिजन आणि आपण म्हणतो ती डोळ्याचा नंबर काढणे, त्याच्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट राहिली आणि ती म्हणजे ग्लुकोमा, ज्याला मराठीत आपण काचबिंदू म्हणतो. त्यावरही आपल्याकडे इलाज केले जातात, आपल्या हॉस्पिटलला इलाज केले जातात. कारण जर काचबिंदू वेळेवर त्याची काळजी घेतली नाही तर माणूस ठार आंधळा होऊ शकतो. आणि म्हणूनच काचबिंदूचा वेळेवर उपाय होणं ही महत्त्वाची गोष्ट असते. ही 12ही आपली हॉस्पिटल या सगळ्यांवर अत्यंत चांगल्या तऱ्हेने उपचार कॉस्ट इफेक्टिव्हली करतायत, ही महत्त्वाची बाब आहे. ह्या प्रकारच्या सगळ्या सोयी सगळ्या आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणून साईट फर्स्ट हा प्रोग्रॅम हा लायन्सचा अत्यंत प्रभावीपणे पाळला जातो. आता साईट फर्स्ट हे केव्हा सुरू झालं? जसं मी मगाशी स्टेप्स सांगितल्या, हेलन केलरनी ज्यावेळेला डिक्लेअर केलं, चॅलेंज दिला, त्या सगळ्या आस्पेक्ट आपल्याकडे चालू आहेत. परंतु साईट फर्स्ट या नावाने जो प्रोजेक्ट्स घेतला गेला आपला, तो 1990 साली घेतला गेला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपले माजी इंटरनॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर अशोक मेहता यांनी साईट फर्स्टवर खूप छान काम मुंबई आणि मुंबईच्या जवळपासच्या शहरामधून केलं आहे. एका दिवसात 10,000 कॅट्रॅक्ट ऑपरेशन करण्याची किमया डॉक्टर अशोक मेहता सर यांनी केलेली आहे. म्हणजे अर्थात त्यांच्या टीमनी, त्यांच्या डॉक्टर्स टीमनी ते काम अत्यंत प्रभावीपणे केलं आणि आपण प्रूव्ह करून दाखवले की साईट फर्स्टवर किती छान काम होत आहे म्हणून. ज्यावेळेला साईट फर्स्ट प्रोग्राम आपण डिक्लेअर केला त्यावेळेला नॅचरली ज्या ग्रँट्स होत्या त्या आपल्याला भरपूर मिळायला लागल्या. इंटरनॅशनलनी त्या ग्रँट्सचा विनियोग करण्यासाठी सगळ्यांना उद्युक्त केलं. सिन्स 1990 आपण हा आपला मेजर रोल म्हणून राहिला, म्हणजे साईट फर्स्टचा मेजर रोल राहिला. त्याच्यामध्ये मोर दॅन $319 एवढे पैसे इंटरनॅशनलनी खर्च केले हा जो प्रोजेक्ट आहे साईट फर्स्टसाठी. नंतर 9.3 मिलियन्स कॅट्रॅक्ट ऑपरेशन केली. लक्षात घ्या, 9.3 मिलियन्स म्हणजे जवळजवळ 93 लाख लोकांची ऑपरेशन्स केली गेली. हा विक्रमी आकडा आहे. नंतर 1351 आय सेंटर्स सुरू केली गेली आपली, म्हणजे आत्ता आपण त्याला व्हिजन सेंटर्स म्हणतो तशी सेंटर्स सुरू केली गेली. आणि 2.3 मिलियन एवढ्या लोकांना आपण ट्रेन केलं आहे. म्हणजे साईट फर्स्टच्या प्रोग्रॅमखाली आपण किती मॅनपॉवर तयार केली हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मुद्दामून इथे आकडे आपल्याला सांगितले. त्याचप्रमाणे जवळजवळ 400 ते 500
मिलियन्स एवढे डोळ्याची औषधं लोकांना आपण वाटली आहेत. म्हणजे एवढं मोठं काम लायन्स इंटरनॅशनलनी जेव्हा साईट फर्स्ट प्रोग्राम आपण लॉन्च केला त्याच्यानंतर केलं. आता सगळ्यांच्या मनात असं येईल किंवा कुठल्याही माणसाच्या असं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात असं येईल की हे तुम्ही सगळं फॉरेनचं सांगितलं आहे, पण भारतात काय झालं हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट असं होतं की म्हणजे आपण ज्यावेळेला मेंबरशिप वाढवतो त्यावेळेला आपण मोठ्या दिमाखाने सांगतो की साईट फर्स्ट प्रोग्राम आमच्याकडं आहे, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच लोकांची जवळजवळ 70% लोकांची फुकट ऑपरेशन्स करत असतो, एकही पैसा न घेता ऑपरेशन्स करत असतो आणि मोठ्या दिमाखात आपण सांगतो. परंतु प्रत्यक्षात काय होतं आहे, आपण ऑपरेशन्स करतो आहे, नो डाऊट ऑफ दॅट. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लायन्स क्लब्स इंटरनॅशनल फाउंडेशन ही संस्था 1968 साली एस्टॅब्लिश झाली. आता त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ $103 मिलियन एवढे ग्रँट्स आत्तापर्यंत दिलेले. हा आकडा माझा फेब्रुवारीतला आहे. म्हणजे किती मिलियन्स $US भारताकडे LCIFने डायव्हर्ट केले ह्या सगळ्या कामासाठी, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण प्राऊडली सांगू शकतो की अरे आम्ही इंटरनॅशनली आपल्या देशासाठी एवढे पैसे खर्च केले. किंवा मेंबरशिपसाठी सांगताना कदाचित काही मेंबर्स काय विचारतात की बाबा आम्ही फी भरतो पण ती फी तुम्ही सगळी इंटरनॅशनलला पाठवता. त्यातही गैरसमज असा आहे की त्याच्यामध्ये इंटरनॅशनलचे ड्यूज असतात, तर ते ड्यूज या कामासाठी वापरले जात नाहीत, ही महत्त्वाची बाब आहे. आपल्याला वाटतं त्या ड्यूजवर हे सगळं चालतं, अजिबात नाही. आपल्याकडं आत्ता इंटरनॅशनलचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामखाली आता जी गोष्ट चालली आहे की डोनेशन्स मिळवली जातात. म्हणजे कदाचित माझ्या नावापुढे अध्यक्षांनी म्हटलं असेल की लायन MJF डॉक्टर शेखर कोळे. MJF याचा अर्थ मेल्विन जोन्स फेलो. असा ज्या वेळेला एखादा मेंबर होतो त्यावेळेला त्याचे जे पैसे आहेत ते ह्या कामासाठी वापरले जातात. काही क्लब्स असे आहेत की सर्वच्या सर्व मेंबर्स MJF आहेत. सर्वच्या सर्व मेंबर MJF म्हणजे 71 मेंबर्स त्या क्लबला आहेत आणि ते सगळे MJF आहेत. म्हणजे इंटरनॅशनलला त्या क्लबकडनं केवढी मोठी रक्कम पोचती झाली. आणि मग LCIFने असं ठरवलं की ही जी रक्कम आली आहे ती विविध प्रकारे आपण समाजासाठीच वापरतो आहे. ती रक्कम जी समाजासाठी वापरतो. आता लायन्स क्लब ऑफ म्हणजे आमचे सगळे लायन्स जे आता मला वाटतं 60 लायन्स क्लब आहेत, 62 लायन्स क्लब आपल्याकडे आहेत. तर त्या सगळ्या 62 लायन्स क्लबला माझी विनंती राहील की कुठला ना कुठला तरी एक परमनंट प्रोजेक्ट आपण घेतला पाहिजे. आता परमनंट प्रोजेक्ट जर घ्यायचा असेल तर असं नाही की सगळ्यांनी हॉस्पिटल्स उघडायला पाहिजेत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लायन्स इंटरनॅशनलकडनं जे पैसे आपल्याला आलेले आहेत साईट फर्स्ट ग्रँटखाली, तर या मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 हॉस्पिटल साईट फर्स्ट प्रोजेक्टखाली केवळ आपल्या डिस्ट्रिक्टला आहेत. म्हणजे 32-34 D1 या डिस्ट्रिक्टखाली आपली 12 हॉस्पिटल्स आहेत. परंतु मी जेव्हा फिरलो आहे जवळजवळ सगळ्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो आहे, तर त्यामध्ये मला असं निदर्शनास आलं की फार तर 2-1 हॉस्पिटल्सनाच ती ग्रँट अजून मिळायची. म्हणजे ते प्रयत्नात निश्चित असतील पण तीही मिळून जाईल. भारतातल्या काही मोठ्या हॉस्पिटलला मी भेटी दिलेल्या आहेत. आपली जी काही सेंटर्स आहेत, लायको नावाचं जे मदुराईमध्ये आपलं ट्रेनिंग सेंटर आहे, अत्यंत सुंदर ट्रेनिंग दिलं. शंकर नेत्रालय नावाचं आहे. त्याच्यानंतर नांदेडला आपलं महाराष्ट्रात एक छान सेंटर आहे. असे बरीच सेंटर्स आपल्याकडे आहेत की जिथं आपल्याला एज्युकेशन मिळतं आहे, आपल्याला रेफरन्स देता येतो त्या हॉस्पिटलमध्ये. सांगायचा हेतू एवढा आहे की आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे 32-34 D1मध्ये 12 हॉस्पिटल जी आहेत ती हॉस्पिटल्स ही सगळं डिस्ट्रिक्टमध्ये नव्हे तर इंटरनॅशनल ग्रँटमध्ये साईट फर्स्टमध्ये सगळ्यात मॅक्झिमम जी साईट फर्स्टची प्रोजेक्टला मदत आलेली आहे ती ह्या डिस्ट्रिक्टला आलेली आहे. इट इज प्राऊड फिलिंग. वी आर प्राऊड ऑफ दॅट. परंतु
काही हॉस्पिटल्स मी जी बघितली आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ हॉस्पिटल जरी कमी असली तरी मिळणारी ग्रँट ही खूप मोठी आहे. म्हणजेच आपल्याला आहे त्या हॉस्पिटलचं अपग्रेडेशन मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे, समाजाला जास्तीत जास्त उपयोगी आपण व्हायला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. जेणेकरून अपग्रेडेशनला लायन्स इंटरनॅशनल आपल्याला ग्रँट देऊ शकतं. हे सगळं करत असताना LCF सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतं आणि तो जो मुद्दा आहे तो म्हणजे नीड ऑफ द सोसायटी. म्हणजे कधी कधी कसं होतं की मुंबईत एकाच ठिकाणी 10 चांगली मोठी हॉस्पिटल्स आहेत आणि तिथला जर लायन्स क्लब जर म्हणाला की मला इथं लायन्सचं हॉस्पिटल तयार करायची, तिथला क्लब म्हणाला तर ते कठीण आहे. त्याचं कारण तिथे तुमचा पूर्ण डेटा त्यांच्याकडे जातो की कुठे लोकेशन आहे, इथं गरज आहे का. गरज नसेल तर त्या हॉस्पिटलला ते अनुदान दिलं जात नाही. हे नुसतंच मुंबईपुरतं मर्यादित नाही तर रत्नागिरीतसुद्धा तेच मर्यादित आहे. त्याचं कारण असं की ज्या वेळेला रिसेंट प्रोजेक्ट जेव्हा केला गेला म्हणजे आय वॉज द लीडर फॉर दॅट आणि त्याच्या क्वेरीज ज्या होत्या त्या सगळ्या पॉप्युलेशन्स, सध्याची परिस्थिती, गावात असणारी हॉस्पिटल, कुठली सेवा ती हॉस्पिटल्स देतात या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. आणि नंतर हे जेव्हा म्हणजे इवन कलेक्टरकडून आपण डेटा मागवला इथली पॉप्युलेशन किती आहे, नंतर लायको नावाची जी एक संस्था आहे तिथून आपण एक फॉर्म्युला त्यांनी आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच दिला गेला आहे की या पॉप्युलेशनला साधारणपणे कॅटरॅक्ट किती मिळतात, मग डायबेटिक पेशंट किती असू शकतील, मग डॉक्टरची किती आवश्यकता आहे. हे सगळं प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही लिहिता त्याच वेळेला तो प्रोजेक्ट तुम्हाला मिळतो आणि ते कष्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, तरच आपल्याला तो प्रोजेक्ट मिळू शकतो. म्हणजेच लायन्स क्लबचे कुठल्याही क्लबला अशी मनात शंका येते अरे पैशाचं सोंगतं करता येत नाही, मग लायन्स क्लब इंटरनॅशनल आपल्याला कुठल्या मदत देऊ शकतं, म्हणजे कुठल्या ग्रँट्स आपल्याला मिळतात. तर त्याच्यामध्ये पहिली जी ग्रँट मिळते ती जी मी मगाचपासून बोलते ती साईट फर्स्ट ग्रँट आहे. आता ह्याची अमाऊंट किती मिळते हा प्रश्न लगेच आपल्या मनात येतो. अरे किती देतात पैसे ते, तर ते पैसे व्हेरीज असतात. इंटरनॅशनल प्रेसिडेंटला काही अधिकार आहेत, त्याच्यामध्ये एकंदर प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर किती ग्रँट द्यायची हे इंटरनॅशनल प्रेसिडेंट आपल्याला ग्रँट सँक्शन करतात. साईट फर्स्ट व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या ग्रँट्स आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर निश्चितपणे मला खात्री आहे की मग तुम्ही एखादा परमनंट प्रोजेक्ट आपल्या क्लबला घेऊ शकतो का याचा विचार करू शकाल. पण ग्रँट्स LCFच्या ज्या ग्रँट्स आहेत त्याचा हा विषय खूप मोठा आहे. त्याला प्रत्येक ग्रँट्स कशी आहे, कुठे मिळू शकते, कशा तऱ्हेने मिळू शकते, त्याचा उपयोग काय, कधीतरी ह्या विषयावरच फक्त आपण बोलूया. साईट फर्स्टसारखा प्रोग्रॅम जर घेता आला नाही तर विजन सेंटर्स आपण नक्की चांगल्या तऱ्हेने वेल इक्विप्ड विजन सेंटरसुद्धा चालू करू शकतो. याच्यामध्ये आपल्या डिस्ट्रिक्टला सर्व्हिस ट्रस्ट आहे, त्याच्यातूनही मला असं वाटतं की तुम्ही ॲप्लिकेशन जर केलं आणि जर सर्व्हिस ट्रस्टनी मान्य केलं तर 25,000 रुपये सर्व्हिस ट्रस्टमधूनसुद्धा आपल्याला मिळू शकतात. आणि इंटरनॅशनलला आता आम्ही 5 विजन सेंटरसाठी ग्रँट मागवली आणि ती आम्हाला मिळाली, म्हणजे 5 विजन सेंटर आपण तयार करू शकलो. आता सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा कुठे येतो, जे मगाशी मी सांगितलं की जवळजवळ 2.5 वर्ष एका प्रोजेक्टवर जेव्हा मी काम करतो किंवा एखादा माणूस काम करतो, त्या क्लबमधला एखादा माणूस किंवा एखादा लायन मेंबर काम करतो, त्याला सुरुवात होते ॲप्लिकेशनपासून. ॲप्लिकेशन कसं घ्यायचं, कुठून मागवायचं, ते कसं भरायचं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आत्ता रिसेंटली एक कॉन्क्लेव्ह झाला सध्याचं युगामध्ये झूमवर, आणि तो अत्यंत सुंदर असा कॉन्क्लेव्ह त्यांनी घेतला. कारण मी 2 वर्ष साईट फर्स्ट चेअरमन म्हणून काम केलं. एक लायन MJF अरविंद कोणसरसगी ज्या वेळेला डी जी होते आणि वासुदेवजी कलगटकी या दोघांच्या वर्षामध्ये मी साईट फर्स्टचं काम केलं. त्यामुळे मला खूप अनुभव मिळाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तर पुढचा व्हिडिओ जो मी तुम्हाला दाखवणार आहे की तो व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे ॲप्लिकेशन कसं करावं
ॲप्लिकेशन कुठं मिळतं, त्याची स्क्रुटिनी कशी होते, ॲप्लिकेशन केव्हा सबमिट करावं लागतं, तुम्हाला त्याच्यानंतर आलेल्या क्वेरी कशा त्यांच्याकडे फॉरवर्ड कराव्या लागतात, याची सगळ्याची माहिती मिळेल. ही माहिती जी तुम्हाला आता मिळणार आहे ती एका प्रेझेंटेशनमधून मिळणार आहे आणि ते प्रेझेंटेशन आहे रिजनल स्पेशलिस्ट फॉर द साऊथ एशिया डॅनियल होमरग्लुसा यांचं आहे आणि जरूर ते तुम्ही पहा, त्याच्यातून प्रत्येक स्टेप समजून घ्या, त्याचा उपयोग आपलं ॲप्लिकेशन करायला निश्चित होईल याची खात्री मला वाटते. Greetings and hello to all of you. I hope you are safe and healthy during this challenging time. My name is Danielle Hormolosa. I am the Regional Specialist for LCIF Global Health Initiatives, and I manage the Site First and Diabetes grants in South Asia. I am honored and excited to be part of the first ever Site First virtual conclave. Thank you to the Lions of Multiple District 322 for organizing this one-of-a-kind event. In today's agenda, we will discuss the Site First application form, the grant application process, and common mistakes and how to fix them when writing your application. The Site First application form is available in two formats. One is a PDF version that you can download from the website. It contains funding guidelines and criteria for eligibility. The second is a Microsoft Word document that allows you to type your answers directly on the form. Please note that the Word version is not available on the website, so please contact me or your technical advisor for a copy. The grant application process. There are 8 steps to follow when applying for a Site First grant. Identify a project that addresses an unmet need in your area. You can do this by conducting a needs assessment. We have a template available for those interested. See what areas are in need of eye care services. Assess the Lions' capacity to facilitate and fundraise for the project. Know which LCIF grant programs are available, as not all projects qualify for assistance. Refer to the application or the website for specific grant requirements. Seek guidance and discuss your project idea with others who can serve as a resource. These are your local Lions leadership, LCIF coordinators, technical advisors, and the LCIF staff. Plan activities that are eligible for grant support. Discuss ideas with your partners and identify ways that your local Lions can participate. Answer all the applications and questions and be sure to include all supporting documentation. Ensure that signatures from the clubs, district, and or multiple district are shown on the endorsement page of the application. The deadline for applications receiving board review is in May and October. The earlier you submit an application, the better. Plan accordingly. Late applications do not receive priority consideration. Submit your application via email. Expect questions from staff during the application review process. Project details often need further detail to determine eligibility. Revisions may need to be made to the application. Please respond promptly to any follow-up questions to avoid delay. Application requirements. All application requirements are listed on the application form. I would like to highlight some important items to remember. Regarding proformas, when requesting for equipment, please provide 3 proformas for each item. When submitting proformas in Indian rupees, please state the exchange rate used to convert to US dollars. Regarding your project timeline, illustrate the anticipated duration of each project activity. You may use a chart or a monthly description of activities planned for the course of the project. Be as specific as possible. Any changes in your timeline will need to be communicated to LCIF. Examples of additional supporting documents are copies of brochures and printed educational materials, floor plans for construction projects, and questionnaires and surveys used for education. Here are some tips for grant applicants.
Inform your technical advisor and LCIF staff of your intent to apply. Inform your Lions district or multiple district cabinet. Answer every question in the application form. Submit an itemized budget with justifications. Submit a monitoring and evaluation plan. Ask for help from medical personnel if you are not one. Be thorough and detailed in all your answers. Submit by or prior to the deadline in May and October of each year. Common mistakes and how to fix them when writing your application. Here are 3 common mistakes seen in SiteFirst applications. I will explain each one in detail in the next few slides. First, applications sometimes do not have measurable or quantitative outputs. Second, for projects involving infrastructure development, there is sometimes a lack of renovation details and photos of the facility. Third is that budgets often lack detail, supporting documentation, and justification of expenses. Missing quantitative outputs and how to fix them. When developing your project targets, make sure to state them in numerical terms. They should be specific and measurable. Here are some examples. As you can see, there are quantitative outputs for each of the 3 SiteFirst intervention areas. They can be written as numbers or percentages. For infrastructure development, specify the number and type of healthcare facility. For example, equip 1 tertiary level eye hospital and 2 vision centers. For service delivery, specify the target or % increase in service, individuals, or camps. When increasing the number of surgeries or laser treatments, specify if these are for cataract, glaucoma, diabetic retinopathy, or other types of eye disease. For example, screen 500 individuals for diabetic retinopathy via 24 outreach camps. For human resource training, specify the number of type of health professional receiving training. For example, train 1 optometrist in low vision rehabilitation at LV Prasad Eye Institute. Lack of renovation details and photos and how to fix them. Most SiteFirst applications involve infrastructure developments, such as renovations or facility expansions. Are you expanding the facility, such as building a new floor, or simply repurposing existing space, such as converting an examination room into a laser room? If construction is involved, please include blueprints, floor plans, and photos. Who will cover the costs? Is it the Lions, SiteFirst funding, or both? Ensure that the dates for construction and equipment procurement are reflected in your timeline. Most importantly, please justify how this renovation will increase or improve your services. Use data to support your explanations. Budgets lacking detail and how to fix them. Budgets are scrutinized in detail by LCIF and the SiteFirst Advisory Committee. The application form provides a link to a budget template that you can use. This is what it looks like. Specify which expenses will be covered by Lions or partners. Add columns if you have multiple partners. Group expenses by year. This will help us understand the timeline and schedule of your activities. Break down costs per item. In this example, renovation expenses are broken down into roofing, electrical installation, and windows and doors. It is very important to justify the need of each expense. How will this item improve or increase your eye care services? How will this item benefit the needs of your project area? And lastly, please specify amounts in US dollar and note the exchange rate that was used. That concludes my presentation for today. I am honored and happy to speak with all of you, and I hope that you found this presentation helpful.
I would like to now field any questions from the group. And once again, thank you very much. आणि हे जर तुम्हाला जर क्वेरी असेल तर माझा नंबर तुम्हाला मी देतो आहे, त्याप्रमाणे तुम्ही कधीही विचारा. आता शेवटचा प्रश्न राहिला की हे सगळं कोऑर्डिनेट कोण करतं, तर टेक्निकल ॲडवायझर्स आपल्या सगळ्या देशामध्ये भारतामध्ये नेमले गेलेले आहेत रिलायन्स इंटरनॅशनलली. आपल्याकडचे जे टेक्निकल ॲडवायझर आहेत ते पुण्याचं एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमध्ये काम करतात. ही इज अ व्हेरी गुड सर्जन आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर कुलदीप डोळे. तर डॉक्टर कुलदीप डोळे जे आहेत ते केव्हाही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार असतात, कारण माझा स्वतःचा असा छान अनुभव आहे की मी त्यांना खूप त्रास दिला आणि अर्थात त्याचं चीज झालं आणि आम्हाला ह्या दिवाळीबेन मोहनलाल मेहता आय हॉस्पिटलला खूप छान मदत आम्हाला मिळू शकली. आता पुढचाही प्रोजेक्ट आम्ही घेण्याच्या विचारात. तसं सर्वांनी हे प्रोजेक्ट बघावा असं मला वाटतं, करावा असं मला वाटतं. ॲटलिस्ट विजन सेंटर चालू करा किंवा मी सांगितलेल्या ग्रँट्समध्ये कुठला तरी एक प्रोजेक्ट जर चालू केला तर क्लबच्या स्ट्रेंथच्या दृष्टीने इट इज अ गुड. आणि क्लब प्रेसिडेंट ऑल्सो विल बी अ प्राऊड फॉर दॅट. आणि ऑफकोर्स क्लब प्रेसिडेंट हॅज टू वर्क हार्ड ऑल्सो फॉर दॅट. हा व्हिडिओ मला वाटतं आत्तापर्यंत तुम्ही बघितला असेल. सगळ्यांनी बघितल्यानंतर एवढंच म्हणतो की मित्रांनो, काहीही शंका आली आणि कधीही मला अप्रोच करायचं झालं तर जरूर करा. आय एम देअर टू हेल्प यू. आणि साईट फर्स्ट चेअरमन असताना जवळजवळ सगळ्या क्लबची माणसं माझ्या छान ओळखीची आहेत, त्यामुळे त्यांना काही असं वाटणार नाही की शेखर कोळेला फोन कसा करावा. विश्वास आहे माझ्या या सगळ्या भाषणातून बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल असं वाटतं. आणि एवढं बोलतो. पुन्हा एकदा लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रेया केळकर, त्यांची टीम यांचं अभिनंदन करतो, कारण ही व्हिडिओ सिरियल नावाची संकल्पना त्यांनी छान सुरू केलेली आहे. नंतर आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माननीय रवीजी देशपांडे यांनी इमिजिएटली हो म्हटलं अशा प्रकारच्या प्रोग्रॅमला, आणि त्यांचाही मी ऋणी आहे. यापुढेही सेवा करत राहू आणि जिद्दीने करत राहू असा विश्वास बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.